पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे। पंढरपूर शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका महिला आरोपीला चक्क कर्नाटकच्या रायचूर येथून अटक केली आहे। 17 मार्चला पंढरपूर बस स्थानकावर सौ सुषमा दत्तात्रय पाटील यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्यानं सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल 62 सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली। या तपासात सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील आयेशा युसुफ शेख या महिलेचे नाव निष्पन्न झाले। पोलिसांनी तातडीने हालचाली करत थेट कर्नाटक गाठला आणि तिथून या महिला आरोपीला ताब्यात घेतले। तिच्याकडून 45 ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि 12 ग्रॅमची सोन्याची चेन असे एकूण 6 तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले। या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 9 लाख रुपये इतकी आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी त्यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईमुळे पंढरपूर शहर परिसरात पोलिसांचं कौतुक होत आहे। जय हिंद। मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग 17 मार्च 2026 ला 12:45 एका महिलेच्या पर्समधून पंढरपूर बसस्थानक या ठिकाणावरून दागिने लंपास झालेले। त्वरित आपल्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 130/2026 ह्या नंबर अन्वये FIR दाखल झालेली। ह्याच्याच अनुषंगाने पंढरपूर शहर PI व PSI जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम आपण गठीत केलेली, मायक्रो टीम्स बनवलेले आणि यांनी एकूण 63 CCTV कॅमेरेज, मोबाईल टॉवर लोकेशन्स, CDR ॲनालिसिस व इतर तांत्रिक पुराव्यांच्या अनुषंगाने व अभ्यास करून आपण यशस्वीरित्या आरोपीला डिटेक्ट केलेले आहे। आरोपी यांचं नाव आहे आयेशा युसुफ शेख, हे सिद्धेश्वर पेठ सोलापूर शहर येथील राहणारी आहे। या आरोपीला चक्क आपण कर्नाटका येथून आपल्या ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीकडून आपल्याला 45 ग्राम सोन्याचे गंठण व त्याचबरोबर 12 ग्राम सोन्याची चेन आपण हस्तगत केली आहे। ह्या एकूण दागिन्यांचं जो काही आर्थिक व्हॅल्युएशन आहे ते 9 लाख रुपये एवढं आहे। तर त्यामुळे पंढरपूर शहर यांच्या PI वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI जगताप व टीमने हा जो काही 6 तोळे सोने चोरीचा जो काही प्रकार आहे तो उघडकीस आणलेला आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।